शीना मुलगी असल्याचे मिखाईलनं पीटरला पत्र लिहिल्याचं समजतंय। मिखाईलनं 2007 मध्ये पीटर मुखर्जींना पत्र लिहून ही माहिती कळवली होती। गुवाहाटीत मिखाईलकडून मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाली आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, पीटर मुखर्जी यांनी हे जेव्हा सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला माहीत नाही की शीना ही इंद्राणीची मुलगी होती, आपण तिला बहीण समजत होतो। मात्र जे माहिती मिखाईलकडून मिळतेय ती धक्कादायक आहे। त्याने 2007 मध्येच ही बाब पीटरला कळवली होती असं त्याचं म्हणणं आहे। काय नेमकं घडतंय? हेमाली, मिखाईल जो आहे शीना वोराचा भाऊ आहे। साधारण 2 वर्षांचा गॅप आहे दोघांमध्ये आणि या मिखाईलने मुंबई पोलिसांना आणि त्यासोबत तिकडच्या स्थानिक पोलिसांना जी माहिती दिली आहे त्यानुसार 2007 साली मिखाईलनं आणि शीना वोरानं पीटरला आणि इंद्राणी आमची बहीण नसून आमची ती आई आहे आणि आमचं ती पालन पोषण करत नाहीये, तिची स्वतः तिचे आई वडील देखील आमच्यावर आहेत, म्हणजे त्यांचे म्हणजे शीनाचे आजी आजोबा असं असताना देखील तुम्हाला तिने अंधारात ठेवलेला आहे अशा पद्धतीचं पत्र लिहिलं होतं असं मिखाईलने पोलिसांना सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडल्यानंतर मिखाईलने सांगितलं की त्यांच्याच एका परिवारातील व्यक्तीकडून त्यांना माहिती मिळाली की पीटर यांनीच इंद्राणीला सांगितलं की त्या दोघांचं तू पालन पोषण केलं पाहिजे, ते तुझे मुलं आहेत। त्या अनुषंगे वर्षभरानंतर इंद्राणी गुवाहाटीला आली, त्या ठिकाणी त्यांनी त्या दोघांची भेट घेतली। पण मी सगळ्यांना तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही माझे नातलग आहात असं सांगेन तरच मी तुमचे संबंध ठेवेन, तुम्हाला मी पैसे देईन। या अटीवर त्यांचा एक करार झाला आणि त्यानुसार पुढे सगळं आयुष्य सुरू झालं। दरम्यान 1 वर्षानंतर जी इंद्राणी होती, इंद्राणीने शीना वोराला मुंबईला आणलं। या ठिकाणी झेवियर्स कॉलेज जे आहे अतिशय प्रतिष्ठित असं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन दिलं, तिथं BA पर्यंत शिक्षण या ठिकाणी कंप्लीट केलं। अचानक त्यानंतर शीना आणि इंद्राणीमध्ये मोठं भांडणं झालं आणि त्या भांडणामध्ये शीना होती ती वेगळी आली। बांद्रामध्ये ती एका फ्लॅटमध्ये राहत होती। तो फ्लॅट कोणाचा आहे, त्या फ्लॅटचं भाडं कोण भरत होतं हे देखील पीटर जे आहेत मुखर्जी त्यांना विचारावं असा सवाल देखील मिखाईलने केलेला आहे। त्यामुळे त्याच पद्धतीनं जसं पीटर मुखर्जी यांनी सांगितलं होतं की मला अनेकदा राहुल मुखर्जी म्हणजे पीटर मुखर्जी यांचा मुलगा आहे त्याने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता की जी शीना आहे ती जी इंद्राणीची बहीण नसून ती तिची मुलगी आहे, त्याने सांगितलं होतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं असं देखील पीटर मुखर्जी यांनी सांगितलं होतं। त्यामुळे नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पीटर मुखर्जी यांची भूमिका महत्वाची होते, कारण का 3 वर्षामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय गुप्तता का पाळली गेली, या प्रकरणाची कुठेच वाच्यता का केली गेली नाही आणि अचानक मुंबई पोलिसांना ती कोण व्यक्ती होती ज्याने फोन करून सांगितलं की असा एक प्रकार घडला होता आणि त्या प्रकारामध्ये तुम्ही जर या व्यक्तीला म्हणजेच इंद्राणीचा ड्रायव्हर जो होता श्यामराव राय याला तुम्ही अटक केली तर तुम्हाला असंख्य त्या संपूर्ण प्रकरणातील माहिती मिळेल। तर नेमकी ती व्यक्ती कोण होती या सर्व गोष्टीची उलगडा करण्याकरता जसजसे या प्रकरणामध्ये पुढे जातो आहेत पोलीस जसजसे पुढे जात आहेत तसतशी काही ना काही धक्कादायक माहिती येते आहे। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।